श्री साईं बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी की ओर से स्वतंत्रता दिवस के अवसर पर श्री साईं बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाड़ीलकर इनके हाथों से सुबह 8:15 पे साई संस्थान शैक्षणिक संकुलन मैदान पे राष्ट्रध्वज का ध्वजारोहण किया गया। इस अवसर पर साई संस्थान के उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराड़े, प्रशासनिक अधिकारी प्रज्ञा महांडुले सिनारे, संदीप कुमार भोसले, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला वर्हाड़े, रक्षा अधिकारी रोहिदास माली, चिकित्सा निदेशक कर्नल डॉक्टर शैलेश ओक, सभी विभाग के प्रमुख मौजूद थे। इस अवसर पर श्री गाड़ीलकर ने स्वतंत्रता सेनानियों के बलिदान को याद किया, सभी को स्वतंत्रता दिवस की कामना दी। उन्होंने संस्थान के शैक्षणिक और सामाजिक योगदान की समीक्षा की और छात्रों को गुणवत्तापूर्ण शिक्षा, खेल प्रशिक्षण और आवश्यक सुविधाएं प्रदान करने के लिए नई गतिविधियों को लागू करने की घोषणा की। उन्होंने साई भक्तों के लिए शुरू की गई नई पहलों और सेवा सुविधाओं के बारे में भी जानकारी दी। उसके बाद एजुकेशनल कॉम्प्लेक्स के संगीत शिक्षक सुधांशु लोकेगामकर और छात्रों ने देशभक्ति गीतों का प्रदर्शन किया। सेवा समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत भीमराज दराडे साहेब, संस्थांचे सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख, आपल्या संस्थांचा सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। ज्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे, अशा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी मनापासून अभिवादन करतो। खरं म्हणजे आजचा दिवस जो आहे हा आपल्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। कारण या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिशांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीमधून मुक्त झालेलो आहोत। यासाठी जे आहे अनेक क्रांतिकारक जे आहेत आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी फासावर चढले, अनेकांनी जे आहे आपलं सर्वस्व त्यागाला लावलं, अनेक जे आहेत मोठमोठी आंदोलनं झाली, मोर्चे झाले, लाठीमार झाले, गोळीबार झाला आणि त्यामध्ये अनेक आपले स्वातंत्र्यवीर जे आहेत ते त्यांना हुतात्मा पत्करावं लागलं आणि त्यांच्यामुळे जे आपण आपल्याला हे स्वातंत्र्य जे आहे ते मिळालेले आहे। स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ते लक्षणीय कामगिरी केलेली आहे आणि आपल्या जगाच्या नकाशावर जे आहे आपण आपलं जे आहे ते मानाचं स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे आणि जग जे आहे सर्व जग आपल्याकडे मोठ्या मानाचे आणि जे आहे मानाच्या नजरेने जे आहे ते आपल्याकडे पाहत आहे। आपण सुद्धा जे आहे ते आपल्या संस्थांनी सुद्धा जे आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि बरेचसे भक्त या ठिकाणी येऊन सांगतात की साहेब आम्ही लहानपणापासून म्हणजे 70 वर्षापासून या ठिकाणी येत होतो, पूर्वी फार काही सुधारणा नव्हती, परंतु आपलं संस्थान जे आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने जे आहे ते पुढे जात आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा जो आहे तो मोलाचा आहे। आपण जे कष्ट करता, जे मेहनत करता, जे समर्पित भावनेने सेवा करता, त्यामुळेच आपण सर्वजण जे आहे ते श्री साईबाबा संस्थांचं नाव, त्याचप्रमाणे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वजण अहोरात्र मेहनत घेत आहात। त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। हे करत असताना जे भक्त या ठिकाणी येत असतात त्यांचा बाबांच्या सहवासामध्ये त्यांचा सहवास चांगला व्हायला पाहिजे, त्यांचं दर्शन चांगलं व्हायला पाहिजे, त्यांची राहण्याची व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे, भोजनाची व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे। या सर्व सुविधा देण्यासाठी आपण सर्वजण जे आहे ते चांगल्या रीतीने काम करत आहोत। संस्थांना जी देणगी प्राप्त होत असते या देणगीच्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते हाती घेतलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांचा, आपले शिक्षक सुद्धा चांगल्या रीतीने मेहनत या ठिकाणी घेत आहेत। आपण आता जे आहे परवा दिवशी जी तदर्थ समितीची बैठक झाली त्या मीटिंग मध्ये जे आहे ते शाळा संपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना जे आहे खेळण्याची प्रॅक्टिस करायची आहे त्यांना खेळण्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर घरी सोडण्यासाठीची बसेसची व्यवस्था सुद्धा जी आहे ती तदर्थ समितीने
उपलब्ध करून दिलेली आहे. ज्याला ज्या क्षेत्रामध्ये ज्या खेळाची आवड आहे त्यांनी तो खेळ आपले शाळेचा टाइम संपल्यानंतर या ठिकाणी खेळायचा आणि सर्वांना जे आपापल्या घरी सोडण्याची व्यवस्था केली जाईल. मागच्या वेळेस म्हटलं होतं की प्रत्येक शिक्षकाने जे आपली एक एक टीम तयार करायची त्या दृष्टीने आपलं कामकाज सुद्धा सुरू आहे. अजून काही राहिलेलं असेल तर ते कामकाज सुद्धा आपल्याला सुरू करायचं आहे. या महिन्यामध्ये जे ऑडिटोरियम आपलं बांधून तयार झालेलं आहे त्याचं सुद्धा उद्घाटन करायचं आहे. बरेचसे उपक्रम जे आहेत ते आपण हाती घेतलेले आहेत. यापेक्षाही अधिक उपक्रम जे आहेत ते आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये हाती घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi.